प्रिन्सेस कट कटिंग करणार मी. पहिल्या व्हिडिओमध्ये प्रिन्सेस कट मी डायरेक्टवाला केला होता, डायरेक्ट उंचीचा. आता हा योगपट्टी लावून प्रिन्सेस कट शिवायचा आहे. योगपट्टीचा उंची माझी बॅक साईडची 13 आहे, त्याच्यात 1 इंच कमी घ्यायची मला, 12 इंच. प्रिन्स कट ब्लाऊज दोन पद्धतीचे शिवतात, एक बिना क्रॉस पट्टीचा योगपट्टीचा आणि एक योगपट्टीवाला. पण शोल्डर मी 5 इंचच ठेवते, हाफ शोल्डर 3 इंच. मुंडा 5.5च घ्यायचा आहे. गळा 5.5चा. छाती माझी 9ची, 1.5 इंच वाढवून, 1.5 किंवा 2 इंच वाढवून घेतलं तरी चालतं. सीधा लाईन. तुम्ही ब्लाऊज कटिंग मध्ये चुकला नाही तर तुमचा ब्लाऊज अजिबात चुकणार नाही. ब्लाऊज कटिंग व्यवस्थित करायची, ब्लाऊज आपला सगळंच बसला पाहिजे. कटिंग चुकली की ब्लाऊज चुकतो. 1 इंच आतमध्ये राऊंड शेपसाठी. मुंड्याचा राऊंड जितका खोला असेल तितका ब्लाऊज मुंड्यामध्ये व्यवस्थित बसतो. गळ्याच्या साईडून 4 इंच आतमध्ये घ्यायचे, 4 इंच आतमध्ये मार्किंग करायचे. आणि इथून पण 4 इंच आतमध्ये, 4 इंच अटकचा. जाऊन फिरवून घेते म्हणजे माझ्या हातावर येईल बरोबर. एक इंच, 1 इंच, 1 इंचाचं मार्किंग करून घ्यायचे. इथं 1 इंच आणि हा 1 इंच आणि सेट देऊन घ्यायचे. असा सेट देऊन घ्यायचा प्रिन्सेस कटचा. हा इथं आला पाहिजे राऊंड जरा. खूप सोपा असतो प्रिन्स कटचा. आता याला मला योगपट्टी लावायची, त्यासाठी माझी उंची तर कमी दिसते क्रॉसपट्टी आणि हा सेप पण कमीचा वाटतोय. योगपट्टीला आता योगपट्टी आपण कटिंग करणार आहे. माझी छाती 9ची होती, 9ची छाती. त्यामध्ये सिलाई पकडून 8 इंच म्हणजे 1.5 इंच घेते मी, त्याच्यात 9.5. जाची वाढवून घेतली तर छाती पुन्हा कट करता येते आपल्याला. उंची माझी लहान असल्यामुळे इथून 2.5 इंच घेते मी, मागच्या साईडून 2.5 इंच, बटनाच्या साईडून 3 इंचाची पट्टी मी ठेवली आहे. कटिंग करताना नेहमी आपण मार्किंगच्या बाहेरून कटिंग करायची. इथून जरा वळण द्यायचं, अशी क्रॉस